हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माझे व्हिडिओ माझे टॉपिक्स आवडत आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आपण सगळे माझ्या व्हिडिओला लाईक करता आहात, शेअर करताय आणि चॅनलला सबस्क्राईब करताय, त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. स्वामींजवळ मी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करोत. आज आपण पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अनेक धर्मग्रंथांमध्ये आपण असे वर्णन किंवा लिहिलेले पाहतो की अनेक प्राण्यांबद्दल आपल्याला शुभ अशुभ संकेतांची माहिती लिहून ठेवलेली आहे. कधी कोणते प्राणी किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला जर दिसल्या तर त्यांचे अर्थ काय आहेत किंवा त्यावर काय उपाय आपण करू शकतो, या सगळ्यांची माहिती आपल्या अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद केलेली आहे. बऱ्याच वेळा असे शुभ अशुभ संकेत देणारे प्राणी आपल्याला आपण कुठे बाहेर जाताना वगैरे जरूर दिसतात. त्यामध्येच गायी किंवा साप जर आपल्याला दिसला तर आपण शुभ समजतो, कारण साप म्हणजे साक्षात शिवशंकराचे दर्शन झाले असे आपण म्हणतो. तर गायीमध्ये तर 33 कोटी देवांचा वास आहे, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये गोमातेला देवांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्थान देतो. तर त्याचप्रमाणे आज आपण पाहणार आहोत मुंगूस. जे मुंगूस साक्षामध्ये आपण धनसंपत्तीशी जोडतो. पण खरंच हे मुंगूस दिसल्यावर शुभ असते का की अशुभ असते, की काही गोष्टींचे संकेत असतात? कोणत्या प्रकारचे दिसल्यावरती काय संकेत असतात हेच आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरवर जर नवीन असताल, सबस्क्राईब जर केलं नसेल, आपल्या परिवाराचा भाग जर अजून झाला नसताल तर जरूर सबस्क्राईब करा. सोबतचे बेल बटन लगेच प्रेस करा, नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. आणि बरेच आपले असे परिवारातील सदस्य आहेत ज्यांनी अजून आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. कारण तुमचं जे लाईक सबस्क्राईब करणं आहे, शेअर करणं आहे, ते माझ्यासाठी अनेक प्रकारे मोठ्या मोटिवेशनचं काम करतं. चला तर मग बघूया आजचा आपला विषय. मुंगूस दिसणे हे खूप शुभ समजले जाते, कारण मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री हरी विष्णूंचेच दर्शन होणे. होय, साक्षात महाविष्णूचे दर्शन घडणे असे समजले जाते. मुंगूस हे सहसा कोणालाही दिसत नाही, क्वचितच ते कुठेतरी आढळते. जास्त करून शेतांमध्ये वगैरे झाडाझुडपांमध्ये असे आढळते. त्यामुळेच जेव्हा केव्हा आपल्याला हे दिसेल तेव्हा समजून जा की आपला दिवस एकदम छान जाणार आहे, शुभ असा ठरणार आहे आजचा दिवस. त्यामुळेच आपण जे काही काम या दिवशी करणार आहे ना, ते पूर्णपणे हमखास यशस्वी होणारच, त्यात कोणतीही शंका नाही. आपल्याला यश मिळणारच मिळणार असे सांगितलेले आहे शास्त्रामध्ये. त्याचबरोबर अनेक जणांचा अनुभव असा सांगतो की मुंगूस दिसल्यावर आपल्याला 1 आठवड्याच्या आतमध्ये काही ना काही धनलाभ हा निश्चितच होतो. कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने पैसे आपल्याजवळ येतात. कोणाला थोडे तर कोणाला जास्त, प्रत्येकाच्या कुवतीनुसार मिळतात हे नक्की. म्हणूनच मुंगूस जेव्हा तुम्हाला दिसतो, तो मुंगूस दिसताच तुम्ही त्याच्या सर्वप्रथम पाया पडावे व तिथून तो मुंगूस निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जावे व तिथली थोडीशी माती तुम्ही घेऊन आपल्या घरी यावे व घरी आल्यानंतर ती जी माती आहे ती एका लाल कापडामध्ये किंवा पिवळ्या कापडामध्ये ठेवून किंवा एका वाटीमध्ये ठेवून, ती वाटी आपण पूर्व दिशेला ठेवू शकता किंवा उत्तर दिशेला ठेवू शकता. उत्तर दिशा सर्वात उत्तम. ईशान्य दिशेला जर देवघर असेल तर देवघराजवळपास कुठेही ठेवू शकता व त्या मातीची तुम्ही मनापासून प्रार्थना करून पूजा करायची आहे. धूप किंवा अगरबत्ती ओवाळायची आहे व रोज आपण कमीत कमी 5 वेळा किंवा 11 वेळा लक्ष्मी नारायणाय नमः, लक्ष्मी नारायणाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. किंवा साधा तुम्ही ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय असा जरी मंत्र म्हणला अगदी 5 वेळा किंवा 11 वेळा, तरी खूप चांगलं तुम्हाला यामध्ये लाभ दिसणार आहेत. आणि त्यामध्ये जर तुमचे कोणते महत्त्वाचे काम असेल, आत्तापर्यंत अनेक अडथळे येत होते, अपयश येत होतं, असं जर काम असेल आणि तुमच्याकडे मुंगूस दिसलेली, मुंगूसाच्या पायाखालची जर माती तुम्ही आणलेली असेल अशा वेळेस, तर तुम्ही त्या मातीच्या जवळ
अगरबत्ती लावून मनोमन तिथे बसून प्रार्थना करून अगरबत्ती किंवा धूप जो लावलेला आहे तो संपेपर्यंत तुम्ही प्रार्थना करायची आहे की माझ्या या कामातील अडथळे दूर होऊ दे. आणि अगरबत्ती संपल्यानंतर तुम्ही त्या कामाला निश्चितच जाऊ शकता. ते काम तुमचे मार्गी लागणार आहे. त्याचप्रमाणे बघा, आपण अनेक फोटोंमध्ये वगैरे लक्ष्मीच्या पाहतो की लक्ष्मीसोबत कुबेराचे देखील खूप महत्त्वाचे स्थान समजले जाते. मुंगूस हे कुबेराचे देखील वाहन समजले जाते. तसेच याचा संबंध माता लक्ष्मीसोबतही जोडला जातो. त्यामुळे धनाची दारे उघडणारे व खजिनाचे अखंड रक्षण करणारे असे कुबेर देवही प्रसन्न होतात आपल्याला या उपायामुळे. तुम्हाला जर मुंगूस एकटे दिसले तरी ते शुभ आहे किंवा मुंगूस आणि सापाचे जर भांडण दिसले तर हेही शुभ संकेत समजले जातात. कारण कोणतेही तुमचे वादविवाद जर चालले असतील तर ते वादविवाद मिटतात अशी त्यामागची धारणा आहे. व त्याबरोबरच मुंगुसाची जर जोडी तुम्हाला दिसली ना तर अत्यंत शुभदायक समजली जाते. दाम्पत्य जीवन हे सुखी व समाधानी होते असा त्यामागचा अर्थ समजला जातो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा विषय आणि आजचा व्हिडिओ? जर आवडला तर नक्की लाईक करा. अनेक जणांपर्यंत लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येक जणापर्यंत पोहोचली जाईल. व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.